रामकृष्ण हरी सगळ्यांना। तर आमच्या घरामागे हे मंदिर आहे, दक्षिणमुखी हनुमान आहे, खूप छान आहे। आणि त्या तिथेच एक दुकान आहे, त्या दुकानाच्या तिथे एक छोटंसं बाळ होतं। चला यायचं का, यायचं का चला। आलेली आहे ट्रेन, गेट बंद होतं म्हणून आम्ही 5 मिनिटं थांबलो। तर घरामागच ट्रेन आहे, रेल्वे गेट आहे। तर आता गेट सुटणार आहे, आता जायला लागेल। आता आपण परत थोडीशी बाळाची शूटिंग घेऊ आणि जाऊया। चला आता तर रेल्वे गेट उघडलेला आहे आणि ही आमची गाडी आहे। हे पहा, रेल्वे गेट घरामागच आहे। आता गेट उघडलेला आहे, आता आपण जाऊया। आपण चाललो आहोत, कुठं चाललो आहोत? भुलेश्वरला, महादेवाचं दर्शन घ्यायला। आम्ही दर सोमवारी भुलेश्वरला जातो, तर दर्शन घ्यायला आम्ही चाललो आहोत। आणि हे आम्ही क्रॉस केला आहे टोल नाका, तर टोल नाका क्रॉस करून आम्ही पुढे चाललो आहोत। आणि आता थोडंसं डायरेक्ट शूट तिथलं। आता नवीन कोणीतरी थार आणली होती भुलेश्वरला पुजायला, तर इथं महादेवाची पिंड, विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती विकायला होती। जो तो आपल्या इच्छेने घेतो, ज्याला आवडन ती घेतो। तर खूप छान असं विकायला पण होतं। आणि थोडंसं किचन मला भारी आवडलं, भाऊलीचं होतं, खूप छान। आणि इथं बेल वाजवली, नंदीचं दर्शन घेतलं। आम्हाला पुढं काही व्हिडिओ काढून दिला नाही। तर इथं छान अशी एक मुलगी बासरी वाजत होती, तर खूप छान आणि मंत्रमुग्ध झाली मी ऐकून। चला तर आता घरी जाऊया आपण। अश्विनीचा बड्डे आहे आज आणि तिची मम्मी पण आलेली आहे, तर तिचं आम्ही औक्षण करतोय आज तिचा बड्डे असल्यामुळे। तर हे पहा, तिला खूप खूप छान शुभेच्छा दिल्या आणि तिचे मिस्टरसुद्धा उभे आहेत। सगळ्यांचं चाललं आहे, कोण शूट करते, व्हिडिओ कॉल करून दाखवला बड्डे कसा साजरा केला। भाऊजी चांगल्या मोठ्या शुभेच्छा द्या की जरा। दुसऱ्या दिवशी अश्विनीच्या आईला वाट लावलं, बाय बाय करा की। तर आता त्या निघाल्या आहेत फलटणला। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद। रामकृष्ण हरी।